आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. मी नाही मानत कृष्णाला पूजेचा अग्रभागी नाही मानत. या माणसात असे कोणतेही गुण नाहीयेत जे त्याला महापुरुष सिद्ध करतील. अरे हा तर पळपुटा आहे, पळपुटा. अरे याच्या तर पित्याचा काही ठाव ठिकाणा नाहीये. कधी म्हणतो मी नंदरायाचा पुत्र आहे, कधी म्हणतो वसुदेव माझा पिता आहे. अहो खरं तरी त्याला बापाचं नाव देखील आठवत नाही. खोटारडा आहे हा, खोटारडा. शिशुपाल! बलराम दादा, काय करतात? मी याचे 100 अपराध क्षमा करण्याकरता वचनबद्ध आहे. कुणाला वचन दिलं आहेस तू कन्हैया? आपल्या मोठ्या आत्याला. अजून कोणाला? जी याची आई आहे. अरे जाऊन तुझ्या आईला विचारून ये की तुझ्या बापाचं नाव काय आहे. तू माझा नाईलाज केला आहे शिशुपाल. महाराज युधिष्ठिरांची राजधानी इंद्रप्रस्थात आलेल्या सर्व राजांचं, नरपतींचं आणि छत्रधारी सम्राटांचं स्वागत आहे. या राज्यसभेमध्ये सर्वप्रथम आपणा सर्वांना निर्णय घ्यायचा आहे की या समारोहात अग्रपूजे करता योग्य असा कोण महापुरुष आहे ज्याची चरण पूजा महाराज युधिष्ठिर स्वतः त्यांच्या हातांनी करतील. कारण अग्रपुरुषाचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतरच सम्राट युधिष्ठिर राजमुकुट धारण करण्यासाठी पात्र ठरतील. विधीनुसार आपल्याला सर्वात आधी अग्रपूजेसाठी पात्र पुरुषाचीच निवड करावी लागेल. त्यामुळे तुम्ही सर्वजण तुमच्या मतानुसार त्या महापुरुषाचं नाव सांगावं ज्यास तुम्ही अग्रपूजेसाठी योग्य समजता. मला विचाराल तर संपूर्ण आर्यावर्तामध्ये या समयी द्वारकाधीश श्रीकृष्णांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी व्यक्ती इतका पूजनीय नाही जो अग्रपूजेसाठी पात्र ठरावा. तात भीष्मांच्या या बोलण्याचं मी देखील समर्थन करतो. यदुनंदन श्रीकृष्णांहून वरचढ या समयी कुणी अजून दुसरा नाहीये. हे सत्य आहे. श्रीकृष्णच या सन्मानासाठी योग्य आहे. माझ्या मतानुसार द्वारकाधीश श्रीकृष्णच सर्वमान्य राजपुरुष आहेत. त्यांनाच अग्रपूजेचा मान दिला जावा. तर मग ही राज्यसभा सर्व संमतीने अग्रपूजेचा अत्युच्च सन्मान द्वारकाधीश श्रीकृष्णांसाठीच निश्चित करत आहे. या सभेच्या अग्रपूजेचे मानकरी द्वारकाधीश श्रीकृष्ण या सभेच्या मध्यभागी येत आहेत. द्वारकाधीश श्रीकृष्णांचा विजय असो. 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 मी चेदिराज शिशुपाल तुम्हा सर्वांच्या निर्णयाचा विरोध करतो.
मी नाही मानत कृष्णाला पूजेचा अग्रभागी नाही मानत. या माणसात असे कोणतेही गुण नाहीयेत जे त्याला महापुरुष सिद्ध करतील. अरे हा तर पळपुटा आहे, पळपुटा. सम्राट जरासंधांना युद्धात पाठ दाखवून पळून सुटलेला हा. नाही शिशुपाल नाही. तुम्ही गप्प बसा महाराज द्रुपद. तुम्ही लोकांनी याला व्यर्थ महान बनवून ठेवलेला आहे, याला महात्माचं पद देऊन ठेवलेलं आहे. परंतु हा तर चोर आहे, चोर. स्त्री लंपट आहे हा, वासना पीडित आहे, अधर्मी आहे, अधर्मी. अरे याच्या तर पित्याचा काही ठाव ठिकाणा नाहीये. कधी म्हणतो मी नंदरायाचा पुत्र आहे, कधी म्हणतो वसुदेव माझा पिता आहे. अहो खरं तरी त्याला बापाचं नाव देखील आठवत नाही. खोटारडा आहे हा, खोटारडा. शिशुपाल, ए शिशुपाल. बलराम दादा, काय करतात? मी याचे 100 अपराध क्षमा करण्याकरता वचनबद्ध आहे. कुणाला वचन दिलं आहेस तू कन्हैया? आपल्या मोठ्या आत्याला. अजून कोणाला? जी याची आई आहे. देवी कुंतींची मोठी बहीण श्रुतशुभांचा पुत्र आहे हा. पण ही तर सीमा झाली आहे कन्हैया. तुम्ही चिंता करू नका बलराम दादा, मी याचे अपराध स्वतः मोजत आहे. बघा तरी कसा निर्लज्ज आहे, कशी स्वतःची प्रशंसा ऐकत आहे. कसा गप्प उभा बघा, कसा गप्प. दुष्ट. हा दुसऱ्याचा वध करण्यासाठी सदैव तयार आहे. अहो हा तर संपूर्ण संसारी आहे, संसारी. शिशुपाल, मी तुझ्या आईला तुझे 100 अपराध क्षमा करण्याचं वचन दिलं होतं. त्या अपराधांची संख्या आता पूर्ण होणार आहे. जरा ध्यानात ठेव. काय करशील रे तू? काय करशील तू? कुळाचा कलंक. 96 झाले आहेत. दांभिक मायावी आहेस तू. 97 झाले आहेत. धूर्त आहेस, चांडाळ आहेस. 98. माझ्या वाग्दत्त वधूचं, रुक्मिणीचं हरण करणारा दुष्ट आहेस, पापी आहेस तू. 99. परपीडा देणारा धूर्त आहेस, चलाख आहेस, निंदनीय आहेस तू. पूर्ण 100. शिशुपाल, आता एक शब्द जरी यापुढे उच्चारलास तरी तो तुझा अंतिम शब्द असेल. सावधान शिशुपाल, सावधान. बघा तरी, गिधाड सिंहाला धमकी देत आहे. अरे जा, जाऊन तुझ्या आईला विचारून ये की तुझ्या बापाचं नाव काय आहे. जा, जाऊन विचारून ये की तुझ्या धमन्यांमधून कुणाचं रक्त वाहत आहे. अरे जा जादूगर, जा. बस शिशुपाल बस. खूप झालं. आता आम्ही कोणी तुला जिवंत सोडणार नाही. या सभेमध्ये शिशुपाल एकटा नाहीये, आम्ही पण त्याच्या बरोबर आहोत. हा! याआधी की तुम्ही लोक मला हात लावाल, मी या कृष्णाला जिवंत सोडणार नाही. तू माझा नाईलाज केला आहेस शिशुपाल.
हे दीनदयाळ, तुमचा पार्षद जयचा प्रणाम स्वीकार करावा. कल्याणमस्तू. 3 जन्मांच्या नंतर आज तू शापमुक्त झाला आहेस. त्यामुळे हे जय, तू माझ्या वैकुंठ लोकात जा. बघ तर, माता लक्ष्मीनी तुला घेऊन जाण्यासाठी दिव्य विमान पाठवलं आहे. जा, तुझं कल्याण हो. जा, तुझं कल्याण हो. जशी तुमची आज्ञा प्रभू. हे घेऊन जा. ब्राह्मणांनो, तुम्ही तुमचं कार्य पूर्ण करावं. शिशुपालाचा वध आणि त्यानंतर श्रीकृष्णाच्या नारायण रूपातील दर्शनाने सर्व सभा खरं तर हबकून गेली होती. भानावर आल्यानंतर ब्राह्मण वृंदाने पुनश्च अग्रपूजा आरंभली. अर्जुन पंचारती घेऊन आला. भीम पंचनद्यांचं पाणी घेऊन आला. नकुल आणि सहदेवाने पाद्यपूजेची इतर सामग्री आणली. युधिष्ठिराने पंचामृताने पाद्यपूजा करून पंचनद्यांच्या जलाने श्रीकृष्णाचे पाय धुतले. मखमली कापडाने पाय पुसून श्रीकृष्णांना त्याने कुमकुम तिलक लावला. पादोस्य विश्वभूतानि त्रिपादस्य अमृतं दिवि त्रिपादूर्ध उदेत पुरुषः पादोस्य हा भवत पुनः तस्माद् विराड जायत विराजो अधिपुरुषः. ओम प्रजापतये स्वाहा. इदं प्रजापतये नमः. ओम इंद्राय स्वाहा. इदं इंद्राय नमः. ओम अग्नये
इदम् अग्नये नमः ॐ सोमाय स्वाहा इदं सोमाय नमः ॐ अन्तरिक्षाय स्वाहा इदम् अन्तरिक्षाय इदं नमः पाद्यपूजा विधीनंतर आता मुख्य राजसूय यज्ञाच्या विधीचा आरंभ झाला. प्रजापती, इंद्र, अग्नी, सोम, अंतरिक्ष या सर्वांसाठी यज्ञकुंडात आहुती देण्यात आली. सनातन धर्माचं हे अजून एक वैशिष्ट्य. सृष्टीतल्या सर्व चलअचल वस्तूंमध्ये देखील प्राणांचा अंश आहे असं मानून त्या प्रत्येकाचं नाव घेऊन त्यांच्यासाठी यज्ञकुंडात समिधांची आहुती देण्यात आली. आणि इथे तर ते प्राणरूप परमेश्वर स्वतः श्रीकृष्ण यज्ञात आहुती देत होते. तक्षति एकपदी द्विपदी सा चतुष्पदी अष्टापदी नवपदी सा बभूवुषी सहस्राक्षरा परमेव व्योमन् स्वाहा. स्वागत आहे पार्षदराज. स्वर्गात प्रवेश करताना तुमचं स्वागत आहे. मुनिराज, सेवकाच्या प्रणामाचा स्वीकार करावा. कल्याणमस्तु. 3 जन्मांनंतर आज तुम्हाला ब्रह्मकुमारांच्या शापातून मुक्ती मिळाली आहे. यासाठी तुमचं अभिनंदन. मुनिराज, कृपया हे तरी सांगा की कोणत्या शापातून मला आज मुक्ती मिळालेली आहे? कोणत्या ब्रह्मकुमारांनी मला शाप दिला होता आणि का? सनत कुमारांनी. सनत कुमार? परंतु का? तुला काहीच आठवत नाही? नाही. मग शिशुपाल रूपी शरीराला सोडून हे पार्षद रूप धारण करताना तुझी स्मृती कुठे मध्येच लुप्त तर झाली नाही ना? दुसऱ्या शरीराची स्मृती होती आणि ते कुठे लुप्त झाली हे मला नाही ठाऊक. मला केवळ इतकाच भास झाला की मी खूप वेळानंतर झोपेतून जागा झालो. मी प्रभूंना प्रणाम केला तर त्यांनी मला हेच सांगितलं की 3 जन्मांनंतर आज तुला तुझ्या शापातून मुक्ती मिळाली आहे. आता तू वैकुंठ धामी जा. मला काही समजलं नाही, परंतु प्रभूंना प्रश्न विचारणं आगाऊपणाचं ठरेल असा विचार करून मी निमूट त्यांच्या आदेशांचा स्वीकार करून विमानात बसून इथे निघून आलो. आता तुम्ही देखील मला हेच सांगत आहात, तर तुम्हाला प्रश्न विचारण्याचं धाडस करतोय मी. मुनिराज, कृपया मला सांगावं, हे रहस्य आहे तरी काय? रहस्य काहीच नाही. सर्व प्रभूंची लीला आहे. प्रभूची लीला? कोणती लीला? हे बघ, प्रभूंचा स्वतःचा कोणी निकटवर्तीय नातलग असेल तर त्याला शिक्षा देण्यासाठी ते अशीच लीला करतात. आणि त्यांच्या सेवकाच्या मनात त्यांना जर अहंकाराचा कण जरी दिसला तरी ते तात्काळ त्याची चिकित्सा सुरू करतात. आता असं पहा, तुझ्या मनामध्ये थोडासा अहंकार निर्माण झाला आणि मग त्यांनी सनत कुमारांकडून शाप देवविला. नारायण नारायण. मुनिराज, कृपया कोड्यात नका टाकू मला. तुमच्या या सेवकाच्या शंकेचं निवारण करावं. कृपया मला हे सांगा की हे सर्व कसं झालं? अच्छा, मग ठीक आहे. चला, स्वर्गापासून वैकुंठपर्यंतचा लांबचा प्रवास तुला तुझीच कथा ऐकवत पार पाडूया. मग तर ऐक,
तू आणि विजय नावाचे 2 पार्षद भगवंताची सेवा करता करता त्यांचे प्रमुख पार्षद बनलात. वैकुंठाच्या 6 दारांच्या नंतर जे 7वं दार आहे ते भगवान नारायणांच्या अंतपुराचं दार आहे. तुम्ही दोघं त्याचेच रक्षक बनला होतात. अशा प्रकारे अनेक कल्प पार पडल्यानंतर तुझ्या मनात अहंकार डोकं वर काढू लागलं की तूच भगवान श्रीहरींचा प्रमुख पहारेकरी आहेस. तुझ्या आज्ञेशिवाय तिथे कोणीही जाऊ शकत नाही. परंतु भगवान तर अंतर्यामी आहेत. शेष थैयेवर पडल्या पडल्याच त्यांना तुझ्या मनातले भाव उमगून गेले. नारायण नारायण. तेव्हा एक दिवस ब्रह्माजींचे 4ही पुत्र सनत आणि सनंदन आदी भगवानांच्या दर्शने हेतूने तिथे आले. कारण त्यांना देखील माझ्यासारखंच कुठेही जाण्यापासून अडवलं जात नाही. 6 दरवाजे ओलांडून आल्यानंतर जेव्हा ते 7व्या दरवाजापाशी आले तेव्हा तू त्यांना तिथेच अडवलंस. महात्मन, कुठे निघाला आहात? हे वैकुंठ धामाच्या अंतःपुराचं द्वार आहे. या द्वारावर जय विजयचा पहार आहे मुनिवर्यांनो. आमच्या परवानगीशिवाय इथे कोणी प्रवेश करू शकत नाही. त्रैलोक्य धामात जाण्यासाठी आम्हाला देखील परवानगी घ्यावी लागेल. याआधी तर असं कधी झालं नाही. आम्ही ब्रह्माजींचे पुत्र आहोत. सर्व लोकात कोणत्याही व्यवधानाशिवाय येत जात असतो. परंतु काही झालं तरी आम्ही भगवंतांच्या एकांतात विघ्न येऊ देणार नाही. आम्ही त्यांचे दास आहोत. काय आम्हाला तुम्ही वैकुंठातलं विघ्न समजता? क्षमा करावी श्रीमान, तुम्हाला आमच्यावर अकारण क्रोध करणं शोभत नाही. आम्ही कधीही अकारण क्रोध करत नाही. परंतु तुम्ही दोघं नक्कीच भगवंतांचे पार्षद असण्याच्या मदात चूर वाटता आहात आणि आमच्यासारख्या ब्रह्मकुमारांचा मार्ग रोखण्याचा अपराध करत आहात. काही म्हणा, पण ब्राह्मण कुमारांनो, आम्हाला संतुष्ट केल्याशिवाय तुम्हाला आज जाण्याची परवानगी नाही मिळू शकत. अनुमती तुम्ही देणार आम्हाला? आमच्यावर तुमच्या शिस्तीचा अंकुश ठेवणारे पार्षद तुम्ही मर्यादांचं उल्लंघन करत आहात. काय तुम्हाला सच्चिदानंदांनी स्वतः आम्हाला थांबवायला सांगितलं? ते काय थांबवणार? ते स्वतः कुठलाही संकल्प आणि विकल्प ठेवत नाही. हे तर आमचं कर्तव्य आहे. कारण या समयी आमचे प्रभू एकांतात विश्राम करत आहेत. त्यामुळे आम्ही कोणालाही आज जाण्याची परवानगी नाही देऊ शकत मुनिवर्यांनो. आणि महामाया लक्ष्मीजी देखील त्यांच्या बरोबर आहेत. आणि आम्हाला आमचं कर्तव्य समजूनच तुम्हाला आम्ही डावलत आहोत मुनिवर्य. परंतु कर्तव्य तर स्वयं निर्धारित कधीच नसतं. सेवकांचं कर्तव्य तर स्वामीच निश्चित करतं. पार्षदांनो, आम्ही तुम्हाला अडवून काही अपराध तर केला नाहीये, मग का रुष्ट होतात मुनिवर्यांनो? नारायण नारायण. प्रभूंची माया तरी बघा. त्या दिव बालकांच्या मनात काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकाराचा विकार नावाला सुद्धा नाहीये. तरी देखील प्रभूंची माया पहा. त्यांच्या निर्विकार चित्तामध्ये क्षणभरासाठीच प्रभूंनी क्रोधाचा विकार निर्माण केला आणि त्यांनी तात्काळ तुला शाप देऊ केला. महाप्रभूंच्या वैकुंठ धामामध्ये तुझ्या गर्वाने भरलेला हा वार्तालाप स्वतःच एक मोठा अपराध आहे. या अपराधाची शिक्षा तुला भोगावीच लागेल. आणि म्हणूनच मी तुला शाप देतोय की तू मृत्यू लोकात जाऊन निवास कर. वैकुंठ तुझ्या निवासासाठी योग्य नाही. प्रणाम सनातन ऋषीवरांनो. प्रणाम त्रैलोक्यनाथ. तुमच्या पदस्पर्शाने आम्ही सगळे पावन झालो आहोत महात्मन. हे अनंतानंद, आम्ही आपल्याच दर्शनासाठी आलो आहोत. परंतु आपले हे पार्षद आम्हाला आपले दर्शन घेण्यापासून रोखत आमचा उपमर्द करत होते. उपमर्द? आणि तोही आपल्यासारख्या सनातन ऋषींचा? असंभव. प्रभू, गर्वामुळे तर असंभव गोष्टीही संभव होतात. आपले हे गर्विष्ठ पार्षद आम्हाला आपल्या दारी अडवून उभे आहेत. म्हणून आम्ही त्यांना शाप दिला की त्यांनी मृत्यू लोकात निघून जावे. शाप दिलात ते तर ठीक आहे, परंतु मी
त्यांच्या या चुकीबद्दल आपली क्षमा मागतो. प्रभू, आपण आमची क्षमा मागत आहात, परंतु का? कारण शास्त्र सांगतं की आपल्या सेवकाच्या पापाचं अपयश त्याच्या स्वामीलाही भोगावं लागतं. म्हणून आमच्या सेवकांच्या अपराधांसाठी मी आपली क्षमा मागत आहे. प्रभू, आपण आम्हाला आणखी लज्जित करू नका. आमच्यामधील क्रोधाचा विकार बंद झाला होता, त्यामुळे आम्ही आधीपासूनच लज्जित आहोत. आपण आम्हाला या दोषासाठी क्षमा करावी. आम्हा ब्राह्मणांनी देखील क्रोधित व्हायला नको होते प्रभू. यासाठी आपण आम्हालाही शिक्षा देऊ शकता दीननाथ. महात्मन, माझ्या या लोकात कुणालाही दंड दिला जात नाही. हे जे माझे प्रिय पार्षद आहेत, त्यांच्या शापाचा अवधी जर आपण निश्चित केला तर त्यांच्यावर मोठी कृपा होईल. धन्य आहात दयानिधान. आपल्या विनम्रतेने आमचे हृदय जिंकले. आपल्या दर्शनासाठी आम्हाला 3 क्षणांचा विलंब झाला, त्यामुळे या पार्षदांना 3 जन्म मृत्यू लोकात राहावे लागेल. त्यानंतर हे मुक्त होऊन वैकुंठात येऊ शकतील. हा तिसरा पार्षद सुनंद आहे, जो दाराजवळ उभा आहे. त्याच्यासाठी काय आदेश आहे? प्रभू, याने मौन राहून जय आणि विजयाचा वार्तालाप ऐकला आणि कोणताही प्रतिवाद केला नाही. हा याचा अपराध आहे, म्हणून त्यालाही मृत्यू लोकात जावे लागेल. परंतु हा प्रत्येक जन्मात आपलाच सेवक म्हणून यशोगान गात राहील. ब्राह्मणांचं वचन हे माझंच वचन आहे, जे सर्वदा सत्य आहे. आणि जे सत्य आहे तेच शिव आहे. आणि जे शिव आहे तेच सुंदर आहे. आता तुम्ही यांच्या आदेशानुसार इथून पृथ्वी लोकात जाल. कृपानिधान, आमची एक विनंती आहे. ती कुठली? आमची इच्छा आहे की 3ही जन्मात मोक्ष आम्हाला आपल्याच हातून मिळावा. तुमच्या कल्याणासाठी मी स्वतः मृत्यू लोकात येईन. तुम्ही माझे प्रिय पार्षद आहात, त्यामुळे तुम्हाला मोक्ष माझ्याच हातून मिळेल. जय आणि विजय, तुम्ही दोघे पृथ्वीलोकात जाऊन महात्मा कश्यप आणि त्यांच्या पत्नी दितीच्या गर्भात प्रवेश कराल. आणि सुनंद काही काळानंतर तुमच्याकडे येईल. जशी आपली आज्ञा प्रभू. सनक सनंदनचा श्राप मिळाल्याने दोघे जय आणि विजय आकाशातून पृथ्वीवर येऊ लागले. वैकुंठातून पतनानंतर तुम्हा दोघांचा जन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूच्या रूपात झाला. दोघे भाऊ अतिशय बलशाली होते. सत्तेच्या अहंकाराने त्यांनी असा विचार केला की पृथ्वीवर मानव यज्ञाच्या द्वारे परमेश्वराची जी पूजा करतात ती बंद झाली पाहिजे. हिरण्याक्षने श्री नारायणांची पूजा बंद करण्यासाठी आकाशातून पृथ्वीला चोरून समुद्राच्या तळाशी लपवले. हे पाहून प्रभूंनी वराह रूप धारण केले आणि ब्रह्मदेवांच्या नासिकेमधून आपले रूप प्रकट केले. समुद्रामध्ये हिरण्याक्षच्या बरोबर युद्ध केले.
त्यानंतर त्याचा वध करून प्रभूंनी आपल्या सुळांवर पृथ्वीला उचलले, तिला समुद्रातून बाहेर काढले. भावाचा वध झाल्याने हिरण्यकश्यपू फारच क्षुब्ध झाला. त्याने गुरूंच्या सांगण्यावरून फार घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वरदान मागितले. हे दैत्य शिरोमणी, मृत्यू लोकातील प्राण्यांसाठी आम्हा अमर लोकातील प्राण्यांचे दर्शन कधीही निष्फळ जाऊ शकत नाही. म्हणून जी काही इच्छा असेल ती निसंकोचपणे सांग, आम्ही अवश्य पूर्ण करू ती. जर आपण माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मला असा वर द्या की तुम्ही निर्माण केलेल्या कुठल्याही जीवित प्राण्याकडून मला मृत्यू येणार नाही. ना मनुष्याकडून, ना पशुकडून, ना दैत्यांकडून, ना देवांकडून, ना आत मरीन ना बाहेर मरीन, ना दिवसा ना रात्री, ना अस्त्राने मरेन ना शस्त्राने, ना पृथ्वीवर ना आकाशात. युद्धात कोणीही माझा सामना करू शकणार नाही. तुम्ही निर्माण केलेल्या सर्व प्राण्यांचा मी एकछत्र सम्राट असेन. इंद्रादी लोकपालांमध्ये जसा महिमा तुमचा आहे तशीच प्रतिष्ठा माझीही असावी. माझा असा वर द्या भगवंत, मला असाच वर हवा आहे. बाळा, तू जो वर मागत आहेस तो सजीवांसाठी खूपच दुर्लभ आहे. परंतु माझ्या गुरु शुक्राचार्यांनी सांगितलं होतं की अशा ठिकाणी तपश्चर्येनंतर कुठलाही वर दुर्लभ नसतो. ते खोटं आश्वासन होतं का की मला आणखीन तपश्चर्या करावी लागेल? आणखीन तपश्चर्येची आवश्यकता नाही आहे. गुरु शुक्राचार्य यांनी सत्य सांगितलं. अशी कठीण तपश्चर्या ना आधी कोणी केली होती आणि ना पुढे कोणी करेल. हे दैत्यराज, जो वर तुम्ही माझ्याकडे मागत आहात तो दुर्लभ असूनही मी तुम्हाला तो प्रदान करतो. अशा रीतीने ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवून हिरण्यकश्यपूने स्वतः परमेश्वर असल्याची घोषणा केली आणि अशी आज्ञा दिली की सर्वांनी त्याची पूजा करावी. त्याच्या भीतीमुळे सर्व सृष्टी त्याची पूजा करू लागली. परंतु त्याच्या स्वतःच्या पुत्राने बालक प्रल्हादाने पित्याला परमेश्वर मानण्यास नकार दिला आणि तो श्रीहरींची पूजा करत राहिला. हिरण्यकश्यपूने रागावून अनेक प्रकारे त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. दैत्यानो, घेऊन जा याला आणि याची जीभ छाटून टाका. हा मला पापहीन करू पाहत होता, याला प्राणहीन करून टाका. फेकून द्या याला. समुद्रातून विष्णू प्रकट होतात आणि प्रल्हादाला आपल्या हातावर झेलतात. प्रल्हाद तरी देखील नामस्मरण करण्याचे सोडत नाही. दैत्य त्याला चितेवर ठेवून त्याला जाळण्याचा प्रयत्न करतात. परंतु नामस्मरणाच्या महिमेमुळे प्रल्हाद सर्व संकटांपासून वाचतो. परंतु प्रभू कृपेने प्रल्हाद प्रत्येक वेळी वाचला. शेवटी जेव्हा त्याने आपल्या हाताने आपल्या पुत्राला मारायचे ठरवले
तेव्हा भगवान श्रीहरी नरसिंहाचे रूप घेऊन एका खांबातून प्रकट झाले. जर या खांबातही तुझा परमेश्वर असेल तर ना आज हा खांब राहील आणि ना तुझा परमेश्वर. जर शक्ती आहे तुझ्या परमेश्वरात तर सांग त्याला, वाचव स्वतःला, वाचव स्वतःला. हे असुरवंशी हिरण्यकश्यपू, तुला ब्रह्मदेवाचे वरदान होते की तू ब्रह्माच्या सृष्टीतील सजीवाकडून मरणार नाहीस. तेव्हा भगवान नरसिंह ब्रह्माच्या सृष्टीतील नाहीत. हे नर नाहीत आणि पशुही नाहीत. ना सूर आहेत ना दैत्य. या क्षणी दिवस नाही की रात्र नाही, संध्याकाळ आहे. तुला ना अस्त्राने मारले जात आहे ना शस्त्राने. तुला नरसिंह भगवान आपल्या नखांनी मारत आहेत. अशा प्रकारे तुझा पहिला जन्म समाप्त झाला. पुन्हा दुसऱ्या जन्मात तुमच्या दोघांचा जन्म रावण आणि कुंभकर्णाच्या रूपात झाला. त्या जन्मात श्रीहरींनी श्रीरामांच्या रूपात अवतार घेऊन तुम्हा दोघांचा उद्धार केला. राम आणि रावणाच्या युद्धात रावणाच्या बाजूने कुंभकर्ण लढला आणि श्रीरामांच्या बाणांनी मृत्युमुखी पडला. कुंभकर्णाचा उद्धार केल्यानंतर भगवान श्रीरामांनी रावणाचाही वध केला. राम आणि रावण यांच्यात तुंबळ युद्ध झालं आणि त्यांनी एकमेकांवर बाणांचा वर्षाव केला. शेवटी त्या युद्धात प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि लंकेत एकच हाहाकार माजला. शेवटी श्रीरामांनी रावणावर आणि लंकेवर विजय मिळवला.
अशा रीतीने तुझा दुसरा जन्मही पूर्ण झाला. आता हा तुझा अंतिम जन्म होता, ज्यामध्ये तू श्रीकृष्णाच्या आत्याचा पुत्र शिशुपालाच्या रूपात जन्म घेतलास आणि प्रभूंनी आपल्या हाताने तुला मानवी शरीरातून मुक्त करून तुझा उद्धार केला. मुनिराज, कृपया हे तरी सांगा की या जन्मात माझा साथीदार विजय तरी कुठे आहे? तो श्रीकृष्णाच्या मोठ्या आत्याच्या मुलाचा दंतवक्राच्या रूपात तुझ्या बरोबरच या पृथ्वीवर जन्मला होता. लवकरच त्यालाही भगवान श्रीकृष्णाच्या हातून मुक्ती मिळेल. पण कधी? जेव्हा पांडवांचा राजसूय यज्ञ संपन्न झाल्यानंतर भगवान द्वारकेत परततील, तेव्हा तो द्वारकेवर आक्रमण करेल. तेव्हा